चला आज बनवूयात खव्याचे गुलाबजामुन। प्रीमिक्सचे गुलाबजामुन आपण नेहमी बनवतो, ते बिघडण्याचं जास्त टेन्शन नसतं, पण हे खव्याचे गुलाबजामुन बनवताना थोडीशी रिस्क असते, कारण खवा कसा आहे त्यावर आपले गुलाबजामुन कसे बनतात हे अवलंबून राहतं। तर इथं मी 250 ग्रॅम एवढा म्हणजे पाव किलो एवढा खवा घेतलेला आहे आणि हा फ्रीज मधला वगैरे नाही, म्हणजे थोडा वेळ अगोदर बाहेर काढून ठेवलेला आहे। तर थंड खवा नाही, नॉर्मल टेम्परेचरवरचा खवा आहे आणि पाव किलो खवा असेल तर आपल्याला एक 60 ते 70 ग्रॅम एवढा मैदा किंवा तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता। तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 70 ते 80 ग्रॅम गव्हाचं पीठ यामध्ये लागू शकतं। तर कोणत्याही छोट्या कपाच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता किंवा खवा एका वाटीने मोजून घेतला तर पाव वाटी एवढा त्यामध्ये तुम्हाला मैदा घालायचा आहे। तर थोडा थोडा मैदा किंवा जे गव्हाचं पीठ आहे ते तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं। पीठ जरी तुम्ही मोजून घेतलं तरी जेवढं लागेल तेवढंच यामध्ये टाकायचं। तर जास्त घट्टही आपल्याला बनवायचं नाही, तर यामध्ये थोडं थोडं टाकत, म्हणून एकदम न टाकता थोडं थोडं पीठ टाकत खवा चांगला मळून घ्यायचा। पीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। तर अशा पद्धतीने हा सगळा खवा आहे तो बघा, हाताच्या ह्या पाठीमागच्या साईडने तुम्हाला हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। तर थोडा थोडा खवा घेऊन तुम्ही असा चांगला मिक्स करून घेऊ शकता। तर यामध्ये मी बेकिंग सोड्याचा वापर केलेला नव्हता, म्हणजे बेकिंग पावडर। तर बऱ्याच वेळा काय होतं की बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा जर यामध्ये टाकला तर ते फसकण्याची शक्यता असते, त्यामुळे शक्यतो मी यामध्ये कधी बेकिंग पावडर वगैरे टाकत नाही। तर खवा छान असा मळून घेते आणि खवा चांगला मळला की छान आतून जाळी सुटते, आतून कठीण वगैरे होत नाहीत। पिठाचं प्रमाण जास्त झालं तर ते मात्र कठीण होऊ शकतात, त्यामुळे प्रमाणात पीठ आणि व्यवस्थित ह्याला मळून घेतलं तर मग बेकिंग सोडा टाकायची गरज पडत नाही। तर राहिलेलं थोडं होतं पीठ ते पण मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि अजून छान असं याला थोडं थोडं पीठ तुम्ही टाकत छान एक 10 ते 15 मिनिटं याला वेळ लागू शकतो पीठ मळण्यासाठी, म्हणजे पीठ पण आपलं छान एकजीव असं होतं। तर व्यवस्थित असं पीठ मळून घेतलेलं आहे। तर त्याची एक छोटीशी गोळी बनवून बघायची, त्याला कुठं क्रॅक जात नाहीत का, म्हणजे पीठ आपलं बघा छान झालेलं आहे। जास्त घट्टही नको किंवा जास्त लूजही नको, असं व्यवस्थित असं पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे। तर आता हे गुलाबजामुनसाठीचं परफेक्ट पीठ तयार आहे, याच्या छान गोळ्या येतात। तर हे आता आपल्याला मळून असंच आता झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे आणि पाक तोपर्यंत पीठ यामध्ये भिजू द्यायचं आणि तोपर्यंत आपल्याला पाक बनवायची तयारी करून घ्यायची आहे। तर बघा छान असा हा खव्याचा गोळा आहे तो मळून झालेला आहे। तर हे साईडला ठेवून देऊया आणि पाक बनवण्यासाठी आता 250 ग्रॅम खवा होता, तर इथं मी 250 ग्रॅम एवढीच साखर घेतलेली आहे। प्रीमिक्सचा असेल तर त्यामध्ये आपण साखरेचं प्रमाण थोडंसं जास्त असतं, इथं थोडंसं मी कमी ठेवलेलं आहे आणि पाणी पण एवढंच 250 ml म्हणजे पाव लिटर पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता, अगदी थोडंसं वर टाकलं तर चालू शकतं। आणि ह्याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। तर आता याचा एक तारी वगैरे कोणताच पाक नाही, तर पाकाला छान उकळी आल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटं शिजवायचं आहे, कारण पाणी आपण जास्त टाकलेलं नव्हतं, त्यामुळे याला जास्त शिजवायची सुद्धा गरज नाही, तो पाक लगेचच चिकट होतो। तर एक उकळी आल्यानंतर मी 1-3 मिनिट याला छान मोठ्या गॅसवरती शिजवून घेतलं आणि हा आता पाक आपला तयार झालेला आहे। तर वेलची पूड तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा वेलची क्रश करून टाकू शकता। तर माझ्याकडची संपलेली त्यामुळे मी काहीच टाकलेलं नव्हतं। तेल आता बारीक गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवून दिलं आणि आता तेल गरम होतंय तोपर्यंत जेवढ्या लागतील तेवढ्या एका बॅचच्या गोळ्या बनवून घ्यायच्या। सगळ्याच गोळ्या एकदम बनवून ठेवल्या तर त्याला वरून नंतर त्या सुकले जातात, त्यामुळे एक बॅच होईपर्यंत दुसऱ्या आपल्या गोळ्या बनवून होतात, त्यामुळे एकदम न बनवता थोड्या थोड्या बनवून घ्यायच्या। आणि तुम्हाला आता केवढ्या साईजचे गुलाबजामुन बनवायचे त्यानुसार हे सुरुवातीला असे पीठ काढून घ्या, म्हणजे त्या अंदाजाने तुम्ही ते बनवू शकतो। तर पाव किलो गुलाबजाम मध्ये बरोबर 40 ते 42 गुलाबजाम तयार होतात। आता तुम्ही किती साईज याची केवढी ठेवता यानुसार राहतं। आणि प्रीमिक्सचे गुलाबजामुन तेलात टाकल्यानंतर ते थोडेसे फुलून डबल होतात, पण खव्याचे गुलाबजामुन जास्त फुलत नाहीत, त्यामुळे त्याची साईज तुम्ही जेवढी ठेवाल त्यामध्ये थोडीफार वाढ होते, ते आहे तेवढंच राहतं। तर आता हे गुलाबजामुन सुरुवातीला यामध्ये एक गुलाबजामुन टाकून बघायचा आहे, तो जर यामध्ये तेलामध्ये विरघळायला लागला तर काय करायचं, त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पीठ अजून ऍड करावं लागणार, चमच्याभर 1-2 चमचे पीठ तुम्ही परत किंवा मैदा त्यामध्ये टाकून ते मळून घेऊ शकता, जर तेलामध्ये फसकतंय असं वाटलं तुम्हाला तर। आता हे छान यामध्ये तेलामध्ये भाजून निघलेलं आहे। तर हे गुलाबजामचं आपलं व्यवस्थित असं पीठ तयार असल्यामुळं हे तेलामध्ये
फसकलेलं किंवा विरघळलेलं नाही. तर एक पहिला काढून घेतला आणि खव्याच्या गुलाबजामुन बनवताना गॅस एकदम स्लो ठेवायचा, कारण खवा आहे तो पटकन जळला जातो, म्हणजे करपला जातो. त्यामुळे अगदी मीडियम, सगळ्यात लहान गॅस कोणता असेल त्या गॅसवरती तुम्ही हे बनवून घेऊ शकता. कुठंही गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर काय होईल, ते वरून पटकन भाजलं जाईल आणि आतमधून कच्चं राहू शकतं. त्यामुळं अगदी कमी गॅसवरती हे असं मी डार्क रंगावरती काढून घेतलेले आहेत, कारण पाकामध्ये टाकल्यानंतर ह्याचा रंग थोडासा नंतर लाईट होतो. त्यामुळं हे गुलाबजामुन बघा, आता दुसरी बॅच पण मी यामध्ये टाकून घेतलेली आहे. तर एकदम बारीक गॅसवरती आपल्याला थोडासा वेळ द्यायचा, पण छान भाजून घ्यायचं, कारण मोठा गॅस कुठंही मी केलेला नाही. तर हे सगळे गुलाबजामुन तळून झालेले आहेत. आता हे गुलाबजामुन पण हलके गरम आहेत. तर आता या पाक थोडासा थंड झालता म्हणून मी तो परत गरम करून घेतलेला आहे आणि जास्त गरम केलेला नव्हता, थोडा वेळ गरम करून घेतला. आणि आता हे गुलाबजामुन यामध्ये टाकून ठेवायचे आणि रात्रभरासाठी हे मी असंच साईडला ठेवून देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला मी दाखवते. आता रात्रीचा ह्याचा कलर यामध्ये वेगळा दिसतोय, पण हे रात्री बनवलेला व्हिडिओ आहे आणि दिवसानंतर ह्याचा कलर वेगळा दिसतो. तर बघा, यामध्ये टाकून तसंच आता हे झाकून असं सगळीकडे असं पसरट भांड्यामध्ये पाक काढा तुम्ही, म्हणजे छान राहतात. तर दुसऱ्या दिवशी बघा, छान असे हे गुलाबजामुन आपले तयार, पाक यामध्ये पूर्ण मुरलेला आहे. तर खव्याचे गुलाबजामुन बनवताना नक्कीच या पद्धतीने बनवून बघा, छान होतात. मस्त असा पाक यामध्ये मुरलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहतात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. तर मस्त असे हे खव्याचे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. तर 250 ग्रॅम खवा घेतला तर 40 ते 42 एवढे आपले हे गुलाबजामुन आहेत ते तयार होतात. तर यामध्ये पाक आपल्याला जास्त वेळ शिजवायचा नाही, कारण आपण जेवढी साखर तेवढंच पाणी घेतल्यामुळं तुम्ही जास्त जर शिजवलं तर पाक कमी पडू शकतो आणि तो घट्ट होऊ शकतो. त्यामुळे पाक पण प्रमाणात शिजवायचा. आणि तळताना थोडीशी काळजी घेतली आणि हे मळताना व्यवस्थित मळलं, त्यामध्ये मैदा वगैरे व्यवस्थित मिक्स केला की हे गुलाबजाम अगदी परफेक्ट होतात.